गायींना भरपूर फायदेशीर करण्यासाठी व्यवसाय गायींना असा पोटभर चारा द्यावा, गायींना अशी मुक्तपणे चरू द्यावे, जेणेकरून भरपूर चारा विविध प्रकारचा खाल्यामुळे विविध घटकं, पोषक द्रव्ये, अन्नद्रव्ये मिळतात. कर्बोदकी, कॅल्शियम सर्व घटक मिळून दूध उत्पादनात प्रचंड वाढ होते आणि गाय पालन हा धंदा नफ्यामध्ये येतो. गाय पालन करत असताना काही महत्त्वाच्या बाबी असतात. आता कसं आहे, यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे चारा बी भरपूर झाला. असा एवढा चारा भरपूर झाला की भयंकर चारा झाला. विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे, झुडपे चारावी. काही वनस्पती दुधास पोषक असतात, तसेच काही आजारास सुद्धा पोषक असतात. जनावरांच्या पोटातील आजार निघून जातात. त्याच्यामुळे वनस्पती चारल्यास जनावरे निरोगी व भरपूर दूध देतात. याचे सत्य उदाहरण आहे देशी फॉर्म्युला. करतो आम्ही, करीत चाललेलो आहे. केल्यामुळे फायदा होतो, दिवसभर चरून आले तरी आता चारा फायदेशीर आहे. चारा चारला असंच झालं तर भरपूर दूध देते, भरपूर प्रमाणात उत्पादन होते आणि भरपूर फायदा पण होतो. चारा मोजकाच, अस्वच्छता, जागेवर बांधून नेमका मोजून टाकल्याने दूध उत्पादन वाढत नाही, फायदेशीर ठरत नाही. उलट जनावरे म्हणजे पशु गाय पालन हे ते बिमार पडतात. बघा हे कसं किती विविध प्रकारचा किती चांगला चारा आहे. बघा हे चारा खाऊन जनावरे चांगले राहतात. बघा हे आता याला आम्ही मुक्त संचार किंवा अर्धबंदिस्त किंवा रानामाळावर मोकाट खुल्या पद्धतीने म्हणू शकतो. बघा हे असं चारा चारतो आम्ही. मनावर चारा खाणार, मनावर पाणी पिणार, स्वच्छता, मोकळी 24 तास हवा. जेव्हा वाटेल तो दिवसातून किती वेळेस बी चारा खा, किती वेळेस बी पाणी प्या. तसं वासरं पण सोबत सोडल्यानंतर वासरांना दिवसभर दूध प्यायला मिळते. वासरंसुद्धा टणटणीत मजबूत राहतात. लोक त्यांच्या मनाप्रमाणे जेव्हा पी वाटेल तेव्हा वासरे गाई येतात. बघा त्यांना काहीच हे नाही आणि तंदुरुस्त मजबूत राहतात, पोटभर चारा खातात. त्याच्यामुळे बंदिस्त करायचं नाही, मोकाट करायचं. गाईला दूध पण जास्त मिळते. वासरांना दिवसातून भरपूर वेळेस दूध प्यायला मिळते. त्यामुळे वासरं निरोगी मजबूत टणटणीत राहतात, गाई पण टणटणीत राहतात. बांधून जनावराला व्यायाम मिळत नाही. पशु म्हणजे गाय असेल चारा कमी खाते. बघा हे घरी किती निसर्गाच्या ह्याच्यामध्ये मोकाट पद्धतीने त्यांच्या मनावर असा चारा खाऊ द्यायचा किती पोटभर. बघा हा आमचा अनुभव आहे. आम्ही स्वतः हे खोटं बोलणार नाही, शेतकरी आहे, स्वतः करतो आणि पारंपरिक पद्धतीने देशी गाईच पालन करतो. देशी गाईचं शेण वाया जात नाही, गोमूत्र वाया जात नाही. शेणापासून आपण वस्तू बनवून विकू शकतो. शेतीत गोमूत्र शेतीत वापरून विषमुक्त अन्न तयार करून शेतीचं उत्पादन वाढू शकतो. खूप फायदेशीर असा हा उद्योग आहे मुक्त संचार गाय पालन. अनेक प्रकारचे झाडे, झुडपे, वनस्पती, वेली हे सर्व खातात, जेणेकरून त्यांना विविध घटक, पोषक आणि अनेक प्रकारच्या वनस्पतीमध्ये शक्ती असते. काही वनस्पती दूधवर्धक असतात, म्हणजे दूध जास्त उत्पादन करतात. त्याच्यामुळे त्या वनस्पती, झाडे, झुडपे खाल्यामुळे निरोगी पण राहतात आणि दूध उत्पादनामध्ये सुद्धा भयंकर वाढ होते. तर अशा पद्धतीने केले तर दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन हे यशस्वी होते आणि फायदेशीर ठरते. दूध उत्पादनासाठी अशा प्रकारे गायपालन, पशुपालन करावे. मोकळ्या हवेत बांधावे, जिथे त्यांना घाण, अस्वच्छता राहणार नाही. सतत सूर्यप्रकाश राहील, स्वच्छता राहील, आजारी पडणार नाहीत.